नमस्कार, सुप्रभात। मी प्रणिता बोरसे। आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या। मराठवाड्यासह विदर्भाला मुसळधार पावसाचा तडाखा। यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, बीडसह परभणीच्या अनेक भागात पूरस्थिती, अनेकांच्या घरांमध्ये पाणी। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, नदी नाल्यांना पूर, शहरातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं। वाशिमच्या कारंजा तालुक्यात पुरातून वाट काढताना आजोबा वाहून गेले। गावकऱ्यांनी तात्काळ पुरात उतरून आजोबांना बाहेर काढलं। लातूरच्या जळकोट तालुक्यातील डोरसांगवीतील ओढ्याला पूर, पाण्यात बैल धुण्यासाठी उतरलेला युवक वाहून गेला। नांदेड जिल्ह्यातील 26 महसूल मंडळामध्ये मुसळधार पाऊस, गोदावरीसह इतर छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर, मूग, सोयाबीनसह इतर पिकांचं मोठं नुकसान। परभणीत पावसाचा जोर वाढल्यानं सखल भागातील नागरी वस्तीत पाणी, नागरिकांचे हाल, परिसरात पूरसदृश्य परिस्थिती। वाशिमच्या शेलूबाजार गावात मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे कारंजा रोडवरील बँका आणि हॉटेलमध्ये पाणी। गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी, वादळी वाऱ्याचा धान पिकाला फटका। नांदेड शहरातील विठ्ठल कॉलनी, मेहबूबनगर, अमन कॉलनीत पावसाचं पाणी साचलं होतं, नागरिकांच्या संसार उपयोगी साहित्याचं नुकसान। जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाटोदा गावात पाणी शिरलं, शेती पिकाचं मोठं नुकसान। अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाचे 4 दरवाजे उघडले, धरणात सध्या 96.6% पाणीसाठा। धाराशिवच्या कळंब तालुक्यात नदीला पूर, परतापूर ते दहीफळ गावाचा संपर्क तुटला, पावसामुळे शेती पिकांना फटका। हिंगोलीत शेतात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलं, तब्बल 6 तासांनंतर नागरिकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश। हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणाचे 6 दरवाजे उघडले, धरणातून 5000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील महातपुरी शिवारातील पिंपळगड नाल्याला पूर, शेतात पाणी आल्यानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील अकोलखेड गावात नदीचं पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत, नागरिकांचे हाल। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील धनोडाच्या पैनगंगा नदीला पूर, महागावसह पुसद तालुक्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील वासवी 2 नगर परिसरात मुसळधार पाऊस, वसाहतीतील रस्त्याला नदीचं स्वरूप। मुसळधार पावसामुळे हिंगोलीच्या बांगरनगर परिसरातील मॉलमध्ये पाणी शिरलं, पुराच्या पाण्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, रिसोड, मंगळूरपीर तालुक्यासह अनेक भागात मुसळधार पाऊस, शेतातील सखल भागात पाणी साचलं। लातूरमध्ये ग्रामीण भागात पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान, उदगीर, अहमदपूर, रेणापूरसह इतर तालुक्यातील पिकांना फटका। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना मोठा पूर, मानोरा ते कारंजा रस्त्यावरील दापुरा गावाजवळ नाल्याला पूर, त्यामुळे वाहतूक बंद। परभणीच्या जिंतूरमधील हिवरखेड, इटोली परिसरात जोरदार पावसाची हजेरी, हिवरखेड इटोलीतील पुलावरून पाणी। बीडच्या परळीत पावसाची संततधार, नागापूर धरण ओव्हरफ्लो, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर, किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय, पर्यटकांना खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। बीडमध्ये प्रशासनाकडून नद्यांची साफसफाई न झाल्यानं आता पूरस्थितीचा धोका, मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं नद्यांना मोठा पूर। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना PR इव्हेंटमधून वेळ मिळाला असेल तर राज्याकडे लक्ष द्यावं, राजकारण नंतर करा, आधी शेतकऱ्यांना मदत करा, विजय वडेट्टीवारांचं ट्विट। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, हिंगोलीच्या कनरेगाव नाका शिवारात दानवेंकडून पाहणी। बीडमधील बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून जलपूजन, बीड जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस। पुण्यातील इंदापूरचा भादलवाडी तलाव 100% भरला, हर्षवर्धन पाटलांच्या हस्ते जलपूजन करून तलावात मत्स्यबीज सोडण्यात आलं।
कांदिवली स्थानकावर रेल्वे यंत्रणेशी खेळतानाचा मुलांचा व्हिडिओ समोर, काही हानी झाल्यास जबाबदार कोण, नागरिकांचा सवाल. लातूर जिल्ह्यातल्या 2142 मतदार केंद्रावर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध. जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रात 20,16,990 मतदार. साताऱ्याच्या जिल्हा कारागृहात ध्वजदिनानिमित्त 26 ऑगस्टपासून आयोजित कारागृह सप्ताह संपन्न. कैद्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन. रत्नागिरीच्या खेडमध्ये जिल्हा बँक भरतीच्या ऑनलाईन पेपर दरम्यान गोंधळ, नेटवर्क नसल्यामुळे परीक्षार्थी आक्रमक. बुलढाण्याच्या नगरविकास विभागातील संवर्ग अधिकाऱ्यांचं काम बंद आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, पेन्शन योजना लागू करण्याची मागणी. बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन. ठाकरे गटाचा आंदोलनाला पाठिंबा. नांदेड मनमाड एक्सप्रेस 30 सप्टेंबरपर्यंत रद्द. रेल्वे रुळाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रोलिंग कॉरिडॉर ब्लॉक. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात अवैध शस्त्र विक्रेत्यांवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला. घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी जखमी. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यातील बाजारपेठा सजल्या. पूजेचं साहित्य, सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची दुकानांवर गर्दी. ठाण्यातील दिवा शहरात शिवसेनेच्या वतीनं भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न. शिवसेना, दिवा शहर आणि धर्मवीर मित्र मंडळाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. भाईंदर पश्चिमेच्या धारावी देवी मंदिराचा जीर्णोद्धारासाठी 5.75 कोटींचा निधी मंजूर. आमदार गीता जैन यांच्या प्रयत्नांना यश. मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी भूमिपूजन सोहळा संपन्न. मीरा भाईंदरमधील उत्तनमधील जंजिरे धारावी किल्ल्यावर उदयसिंह पेशवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेचं आयोजन. विधानसभा निवडणूक लढवणारच, निवडणुकीत भूमिपुत्रांना प्राधान्य द्या, अन्यथा जनतेच्या उद्रेकासोबत राहू. भाजप नेते तमनगौडा रवी पाटील यांचा इशारा. कांदिवली स्थानकावर रेल्वे यंत्रणेशी खेळतानाचा मुलांचा व्हिडिओ समोर, काही हानी झाल्यास जबाबदार कोण, नागरिकांचा सवाल. झपाट्यानं विकास होणाऱ्या भिवंडीतील पडघा ग्रामपंचायतीच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण. शतकपूर्वी सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन. नंदुरबार जिल्ह्यातील हजारो हेक्टर सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, शेतकरी संकटात. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील त्रिशूल येथील नदीवर पूल उभारण्याची गावकऱ्यांची मागणी. नदीची पाण्याची पातळी वाढली तर गावकऱ्यांचा संपर्क तुटतो. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक रस्त्यांच्या पावसामुळे दुरावस्था, तर नेत्रंग शेवाळी मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ. नंदुरबार जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही नसतील त्यांची मान्यता रद्द होणार. जिल्ह्यातील 95% शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत. तातडीनं सीसीटीव्ही लावण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना.